औसा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांवरून वाद, खासगी शाळेचे विद्यार्थी असल्याचा आरोप, मात्र मुख्याध्यापकांचा वेगळाच दावा। लातूरच्या औसा तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेच्या पाहणी दरम्यान विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवरून गंभीर सवाल उपस्थित झाले आहेत। स्कूल ठीक करो अभियानाच्या माध्यमातून अभिजित दिपके यांनी औसा परिसरातील शाळेला भेट दिली। यावेळी काही विद्यार्थ्यांनी आपण खासगी शाळेतील विद्यार्थी असल्याची माहिती दिल्याचा दावा करण्यात आला आहे। मात्र याच मुद्द्यावरून शाळेच्या मुख्याध्यापकांनी वेगळीच भूमिका मांडलेली आहे। नेमका वाद काय आहे? अभिजित दिपके यांनी शाळेची पाहणी करताना विद्यार्थ्यांशी संवाद साधला। यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेतील नसून खासगी शाळेतील असल्याचा दावा याच विद्यार्थ्यांकडून करण्यात आला। जर हा दावा खरा असेल तर सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष पटसंख्या आणि दाखल पटसंख्या यामध्ये तफावत आहे का, असा गंभीर प्रश्न देखील यावेळेस उपस्थित होताना दिसतो। मात्र दुसरीकडे शाळेच्या मुख्याध्यापकांनी हा दावा फेटाळल्याचं सांगण्यात येत आहे। संबंधित विद्यार्थी खासगी शाळेतील नसून बाजूच्या उर्दू शाळेतील विद्यार्थी असल्याचं या शाळेच्या मुख्याध्यापकांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता हा प्रश्न आहे, हे विद्यार्थी नेमक्या कोणत्या शाळेचे, त्या विद्यार्थ्यांची अधिकृत अशी पटसंख्या काय आहे आणि त्या दिवशी ते या शाळेत नेमकं कोणत्या कारणासाठी उपस्थित होते। महत्वाची बाब म्हणजे उपलब्ध माहितीनुसार अभिजित दिपके यांच्या स्कूल ठीक करो अभियानातून सरकारी शाळांच्या परिस्थितीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात असल्याची पुष्टी होत आहे। मात्र औसा येथील विशिष्ट प्रकरणात खासगी शाळेतील विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत बसवण्यात आल्याचा आरोप गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। त्यामुळे या प्रकरणात शाळेची प्रवेश नोंदणी, विद्यार्थी उपस्थिती रजिस्टर आणि संबंधित शाळेचा अहवाल तपासल्यानंतरच अंतिम निष्कर्ष समोर येऊ शकतो। सरकारी शाळांच्या गुणवत्तेचा आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न अत्यंत संवेदनशील आहे। अधिकृत नोंदी आणि वस्तुस्थिती समोर येणं तितकंच महत्वाचं आहे। औसा येथील या प्रकरणात प्रशासनाची अधिकृत भूमिका काय, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। पाहत रहा अशाच प्रकारच्या सडेतोड आणि रोखठोक बातम्यांसाठी महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज सोलापूर।